सध्या उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुद्धा होतीये। ह्याचा थेट फटका जालन्यामधल्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। उत्तर भारतामध्ये थंडी असल्यामुळे मोसंबीची मागणी घटली आहे, त्यामुळे मोसंबीला 3 रुपये किलो, 10 रुपये किलो इथपर्यंतचाच निश्चांकी दर मिळतोय। उत्तर भारतासह कानपूर, बनारस ह्या मार्केटमध्ये सुद्धा जालन्याच्या मोसंबीला विक्रीसाठी अडचणी येत आहेत। आजपासून पुढील 7 दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोसंबी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं घेतलेला आहे। दरम्यान ह्या 7 दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी मोसंबी विक्रीस आणू नये असं आवाहन सुद्धा बाजार समिती प्रशासनानं केलंय। सांगा भाऊ की आजपासून 7 दिवस मोसंबी मार्केट बंद आहे, काय तुम्ही शेतकऱ्यांना आवाहन कराल? हा जो निर्णय बाजार समितीने घेतला तो शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे, कारण की बाजार आज भाव या ठिकाणी मोसंबीला नाही। कारण तसे उत्तर भारतामध्ये प्रचंड कडाक्याची थंडी पडलेली आहे, मोसंबीला उठाव नाही, व्यापारी कोणी घेऊन जायला तयार नाहीत। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जर बाजारामध्ये मोसंबी घेऊन येईल तर अत्यंत पडलेले दर किंवा त्याला उठावच नसल्यामुळं कोणीही विकत घेणार नाही आणि शेतकऱ्यांचा माल खराब होईल। या उद्देशाने आम्ही शेतकऱ्याला आगाऊ सूचना केली की 7 दिवस अजून माल घेऊन येऊ नका। मी आत्ताच राज्याचे कृषी मंत्री माननीय कोकाटे साहेब यांना फोनवरती बोललेलो आहे। उत्तर भारतामध्ये मोसंबी जात नसेल तर मग दक्षिण भारत किंवा इतर भागामध्ये मोसंबी सरकारला पाठवता येते का, या संदर्भातलं मी आता माननीय कृषी मंत्री महोदयाशी बोलणं झालेलं आहे। त्यांनी सांगितलं की ताबडतोब मी कमिशनर आणि माननीय सचिवांशी या संदर्भात बोलतो आणि तातडीनं काहीतरी विल्हेवाट लावतो। मोसंबीचं मार्केट काय आहे का इतर नाही, फक्त मोसंबी मार्केट, मोसंबीचेच भाव घडलेले। शेतकऱ्यांना काय आवाहन करणार? शेतकऱ्याला सांगतो की 8 दिवस तुम्ही माल घेऊन येऊ नका, माल तोडूही नका आणि 8 दिवसानंतर परिस्थिती सुधारेल त्यावेळेस तुम्ही माल घेऊन या, स्वागत आहे।